12 प्लेयर्स या प्लीज. विनंती असणार आहे, जास्त वेळ दगडू नका, आपणास विनंती आहे. इकडे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आपण पाहतोय, एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला दर्शन. तर पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क तर करण. मॅच नंबर आपण पाहतोय ही 5वी. अजून या मॅच नंतर एक मॅच बाकी आहे. पहिला चेंडू इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉलनी सुरुवात मात्र इकडे झालेली आहे. करणनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. स्ट्राईकवर मात्र फलंदाज दर्शन. पहिला चेंडू निर्धाव, दुसराही निर्धाव. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आत नंबर 56 अर्थात करण. यावेळी चांगला चेंडू होता सर. आता विकेटची संधी मिळाली असती. तिकडे मात्र सिंगल नी आपला टीमचं खातं खोलते फलंदाज दर्शन. 3 चेंडू 1 धाव त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी जमवलंय. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट. आतापर्यंत चेंडू झाले 4. धावसंख्या फलकावर आहे ती फक्त 1. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक डॉट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या स्थिरावलेली ती मात्र 1 वर. यावेळी चांगला फटका आहे. पाहूया तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र चेंडू फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या डावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. पहिलं षटक इकडे मात्र संपुष्टात आलेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 3 धावा या फलकावर आहेत. पहिलं षटक संपुष्टात. आपण पाहतात शिवनेरी रोडखड बी चषक आणि येथील हा सामना क्रमांक 5 आजच्या दिवसातील. कुठे ना कुठे इकडे धावांचा पाऊस पडावा लागणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 3. कोणताही गडी बाद नाही. या संघाकडून दुसरं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल. दर्शननी 3 चेंडू खेळले, संदीपने 3 चेंडू खेळले. संदीपने आपल्या संघासाठी 2 धावा जमवल्या तर दर्शननी फक्त 1. चला थोडी घाई करा. पुन्हा एकदा डॉट. डॉटचा सिलसिला काही संपत नाही आज. डॉट डॉट डॉट. यावी मोठा फटका आणि चेंडू मात्र यावी सीमारेषा पार. षटकार 6-6. इकडे मात्र 6 धावेने धावसंख्या वाढते.
पुन्हा एकदा डॉट 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 डॉट. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. इकडे मात्र फलंदाज बाद. दहा वर एक सध्याची स्थिती. 4 चेंडू झाले त्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे संघाकडून. हे 5 बॉल झालेत, माफ करा, लास्ट बॉल बाकी. इकडे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र नीटचा फेवरेट नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र 10 धावा. 10. संघाकडून तिसरं षटक. पहिला चेंडू इकडे मात्र ज्या पद्धतीने टाकलाय, खराब फिल्डिंग आणि इथे मात्र एकच धाव्यावर समाधान. धावसंख्या जाऊन षटक क्रमांक 3 मैदानाच्या सुरू आहे. विजयलन बेलपाडा संघाचं कौतुक करेल, काय गोलंदाजी हाताळलंय, खूप भारी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, विकेट सरस समोर, प्लम बॉल अँड विकेट. सूरज धावसंख्या 11 वर 2. इकडे मात्र फलंदाज बाद. मी गणू तुझा तू माझी मीनू, मी गणू तुझा तू
चावी मोठा फटका चेंडू हवेत आहे आणि काय कॅच विकेट. इथे मात्र हॅट्रिक. वर लागला ती आता मात्र 11 धावेवर 4 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वंदे मातरम ठाकूरपाडा पूर्ण बॅकफुटवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. सँडी मात्र समोरून फक्त सर्व पाहतोय काय चालू आहे तिकडे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतरी मात्र आता 12-13 धावा. 2 धावा इकडे मात्र आलेत. षटक संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 13-13वर 4. शेवटचे 6 चेंडू. ऑप्शन बाहेरचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. नीटचा चेंडू फळीवर येत नाही. इकडे मात्र पुन्हा एकदा मिस फील्ड आणि धावचीची संधी. संदीप बॅक टू दी पवेलियन. विकेट. बॅटर निखिल 14वर 5. एका पाठोपाठ एक विकेट जातात. वंदे मातरम ठाकूरपाडाला इकडून मात्र थांबावं लागणार आहे. खराब मी म्हणाल इकडे आतापर्यंत फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत सर्वात कमी स्कोर आतापर्यंत दिसतोय. चौदावर 5. जोगेश्वरी लालठाणे आणि दुसऱ्या बाजूला सोनावे टायगर्स लायन्स. चला या टॉस साठी या. खराब चेंडू फायदा उचलला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये हा येतोय खणखणाती षटकार. 6. विचार केला धावसंख्या धावून पोस्ट 20 ऑन बोर्ड. 20 धाव्यावर 5 गडी बाद. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्कोर मूव्स ऑन 26. 26वर 5. लास्ट 3. मॅच बदलली. यावेळी डॉट बॉल. डॉट बॉल. याही फलंदाजाच्या रीच मध्ये नव्हता चेंडू. शेवटचे 2 बॉल या षटकातील.
चांगला चेंडू मध्ये येणारा या मात्र चेंडू अंगाला लागतोय. एक धाव लेग बाईटच्या रूपानं. धाव संख्या 27. लास्ट बॉल भूपेश खेळणार. लास्ट बॉल कदाचित निखिलने स्ट्राईक घ्यायला हवी होती का, हाही महत्वाचा प्रश्न होता. सॅक्रिफाईस झाला असता विकेट. आमच्या कॉमेंटेटर मध्ये आता जो सर कॉमेंट्री करतात त्याला अख्ख्या दिवसात 3 मॅच नाहीत. 3 मॅच नाहीत अख्ख्या दिवसात. इकडे मात्र षटक समजा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाला 27-28 धावांच्या आव्हानाचा पाठ लागाय. चला जोगेश्वरी लालठाणे आणि सोनावे लायन टॉस साठी या. लगेच दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला जास्त वेळ न घेता चला आपण पॅटरकडे जाऊया. शरद आणि शरद आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आत जाते. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त आपण जर या मॅचचा विचार केला तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये 24 होता, या मॅच मध्ये 28. ते 2 षटकार जर लागले नसते तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. $28. षटक क्रमांक पहिला ज्यांच्या हातात दिलं जाते सूरज गोलंदाजी मार्कवर आणि समोर मात्र फलंदाज शरद. पहिला चेंडू उंचावर मारलाय परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. पहिल्या चेंडूवर पहिली सिंगल मात्र मिळेल गणेश साठी. गणेशने मात्र आपल्या संघाच्या धावाचा श्री गणेशा केलाय. हॅलो हा बोल ना.
भाऊ आम्ही नाही आहेत, आम्ही कतारला जाणार आहेत. नाही कोणच नाही असं बघ, विचार तुम्ही त्याला. हा चालेल ना, विचारतो. हा बोलतो. हा चालेल चालेल. हा चालेल. इथे मात्र धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या फलकावर 3. 28 धावांचे एक छोटंसं आव्हान विजय 11 बेलपाडा समोर. कुठे ना कुठे इथून मॅचेस रंगतदार करावे लागणार आहेत, कारण आपण पाहतोय की जर तुम्हाला धावसंख्येला डिफेंड करायचं तर विकेट्स खूप महत्वाचे आहेत. सूरज इकडे डाऊन द ट्रॅक आले, चेंडू सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. खूप डेंजर बॉल आला होता. डीजे अभिवादन करणारा हा षटकार होता. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चुकी करणार नाही. षटकारानंतर मात्र विकेट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल या षटकातील. अजूनही समीकरणाचा विचार केला तर 19 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आहे सध्या. सामना रंगतदार स्थितीत आणायचा असेल तर असेच विकेट हवे इंटरव्हल मध्ये, तर मॅच मध्ये येतील, किंवा मग डॉट बॉल. या दोघांपैकी काहीतरी करावं लागणार आहे. यावेळी चेंडूला येऊन दिलं, चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू बॅकफट पॉइंट क्षेत्रात जातोय. 1 धाव पूर्ण केली आणि बघता बघता इथून 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे. नेल्सन आकडा 1-1-1-1. 11 धावा 1 गडी बाद 1 ओव्हर. करा 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. आज मला वाटतं हा 5वा सामना चालू आहे. याच्यानंतर अजूनही टोटल 9 सामने बाकी आहेत. किती ओव्हरचे येतील? 3 ओव्हर, 2 ओव्हर, 1 ओव्हर, असंच काहीतरी होणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे घाई करा प्लीज. गोलंदाजी मार्कवर. फ्लाइट चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज संदीप कडून. सँडी गोलंदाजी मार्कवर. आता समीकरण पुन्हा एकदा 17 मध्ये 17. समोर स्ट्राईकवर शरद. इकडे मात्र मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय खणखणाती षटकार 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इकडे मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवर आला नाही, परंतु इकडे बाईकच्या रूपानं मला वाटतं धावा मिळतील. लेग बाईकच्या रूपानं.
18 धावा फलकावर आहेत. फक्त 10 धावेची गरज आहे. 15 चेंडू 10 धावा. विजयनी मात्र आडव्या बॅटनी या चेंडूला लपेटलाय. चेंडू मात्र सीमा पार. 1 बाउन्स फोर चौकार 4. आता फक्त 6 धावेची गरज आहे. चेंडू या षटकातील शिल्लक आहे 2. संदीप महागला ठरतोय. या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केला 4 चेंडूत. इकडे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव डॉट. बावीस धावा. फुलटॉस आणि फुल टोल वसूल करण्याच्या नादात मात्र विकेट. आता समीकरण मध्ये 12 चेंडू आणि 6 धावा. समीकरण म्हणतंय 12 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तुषार. स्ट्राईकवर मात्र गणेश असेल ज्यांनी 14 धावेवर तो खेळतोय. 6 चेंडू तो खेळलाय. दर्शन गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 6 धावा. काय वेळ घेतला जातो काय मला वाटतं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जातंय. याही मात्र चेंडूला येऊन दिला. फक्त दिशा दिली. एक चोरटी धाव पूर्ण केली जात आहे. 11 चेंडू 5 धावा. यावेळी हा शॉट बॉल होता परंतु त्याचा तेवढा फायदा उचलता आला नाही. सिंगल. आता मात्र 4 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका घेऊन इथे मात्र मॅच संपेल का गणेश. 7 चेंडू 15 वर खेळतोय गणेश. इकडे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथून 15 धावा कमी पडल्या असं म्हणायला काही हरकत नाही. जर हेच आव्हान थोडंसं अजून 40-45 कडे गेलं असतं तर मॅच नक्की टाईट पाहायला मिळाला असं. रिक्वायर्ड रन रेट 2.67 आहे. इकडे मात्र सुपला मारायचा होता परंतु नाही. हा चेंडू खूप बाहेर आहे. वाईट. पंचाने थोडा वेळ घेतला. लाईन पाहिली आणि नंतर सांगितलं इट्स अ वाईट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. इकडे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावची संधी आणि इकडे मात्र ओव्हर थ्रो आणि धावा आपण पाहतोय सध्या इक्वल आहेत. स्कोर लेवल. स्कोर लेवल आणि इथे मात्र चौकाराने विजयी फटका. चला पुढची मॅच लगेच आपण जाणार आहोत त्या पुढच्या मॅच कडे जिकडे जोगेश्वरी लाल ठाणे विरुद्ध सोनावी लायन्स हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू डीजे.